हाय गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आम्ही चाललोय अंदरबन. आधी चाललाय इकडे पुढे येतो. हा इंट्रोडक्शन करून दे ना. हा फर्स्ट टाइम आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आपला एकदम जिगरी दोस्त वैभव, अभिषेक, मी घाटात आहे. आम्ही सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. ओके. आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू. शांत बसणं राहते असं. 8:30 वाजले. पाऊस चालू आहे थोडासा. फॉर्म करण्यासाठी आपण ती जर्नी हॅज इट्स ओन स्टोरी आणि ही आहे माझी एक छोटी पण सुंदर ट्रिप देवकुंड वॉटरफॉलची. देवकुंड इज अराउंड 110 किलोमीटर्स फ्रॉम पुणे आणि जवळपास 170 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई. रस्त्यात येतो तामिनी घाट अँड ट्रस्ट मी, इट्स वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल रोड्स यू विल एव्हर राईड ऑन. ॲक्च्युली आम्ही निघालो होतो अंदरबन ट्रेकसाठी, पण तामिनी घाटमध्ये नेटवर्क बिलकुल नव्हतं. Because of that, we couldn't find the Andarban trek starting point, and then we decided to go to Devkund waterfall instead. So next time तुम्ही या रस्त्याने जाणार असाल, प्लीज डाउनलोड ऑफलाईन मॅप, कारण गुगल मॅप्स तिथं चालत नाही. As you see here, everywhere on the roads was covered with fog. We were not even able to ride the bike properly. पण त्या धुक्यातून जाताना एक वेगळी शांतता होती. आवडता स्पॉट आहे. अरे उदयचा आवडता स्पॉट आहे रे. लय आवडतो भाई. तर आम्ही आता कुठे आलोय रे? आपण कुठे आलोय? आम्ही तामिनी घाटात उभं आहे आता. तामिनी घाटात उदयचा आवडता स्पॉट आहे. तर इथे फोटो काढण्यासाठी आम्ही आलेलो. तर बघून घ्या थोडासा व्ह्यू. चाळीसगावचे नंबर कुठेही भेटून जातात. आता पुण्याला आम्ही तामिनी घाटात गेलो होतो. भेटून गेले. एकदम छान स्पॉटला इथे भेटले. मित्रांनो इथे मस्त हे वाच आहे. छान असा अप्रतिम डायरेक्ट खूप जास्त खोल आहे. आम्ही अंदरबनच्या नक्की आहे. नका येऊ इथं गर्दी नका करू. शांतता आहे. लोकांना अशी शांतता राहू द्या. सर्वांना सर्व ठिकाणी फिरायची गरज नाही. आमचा जन्मच त्याच्यासाठी झालाय. आम्ही आमच्या काय म्हणतो त्याला, आमच्या नजरेतून तुम्हाला जग दाखवू. हे गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग सत्यम ब्लॉग्स. नाही, हे सत्या. आम्ही आता चाललो आहे देवकुंड वॉटरफॉलला. ॲक्च्युली आम्ही अंदरबनला जाणार होतो, आणि ॲक्च्युली रस्ता चुकून गेलो आणि देवकुंडला गेलो. मित्रांनो, तर आम्ही तामिनी घाटात थोडा रस्ता चूक झाल्यामुळे तर आम्ही देवकुंड वॉटरफॉल इथे येऊन गेलो आहे. तर मित्रांनो, मला माहीत नाही मी कसं दिसतो, बट आम्ही जाणार होतो अंदरबन जंगलात ट्रेकिंग करायला. बट थोडा आम्हाला वेळ झाला. इकडे ते 12 वाजून गेले. हे थोडं जास्त फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते हे सर्वजण, आणि आम्ही मॅप पण चुकलो त्याच्यात. तर आम्ही आता चाललो आहे देवकुंड वॉटरफॉल. देवकुंड वॉटरफॉलला बघूया. 2 तास आम्हाला आता इकडून लागणार आहे ट्रेकिंग करायला. आता ट्रेकिंग स्टार्ट केली आम्ही. एक काठ इथून दे ना. काय म्हणतोय? असं कुठं जायचं असेल तर माहिती असलेल्या ब्लॉगर सोबतच जात जा. हां, माहिती असलेल्या लोकांसोबतच जात जा. तर आता आम्ही जातोय ट्रेकिंग करायला. मस्त खूप मोठा ब्लॉग होणार आहे हा ब्लॉग खूप मोठा राहणार आहे. तो अंदरबन ट्रेकिंगचा एक मस्त व्हिडिओ बनवला आम्ही स्टार्टिंग पॉईंट, की मग आम्ही आता अंदरबन ट्रेकला जातो आहे. आणि या सर्वांनी चेंज करून टाकलं की कुठे जायचं. आता आपण देवकुंडला जाऊ. तर आता परत म्हणून आम्ही वेलकम टू माय चॅनल तो परत व्हिडिओ बनवला. तर इथे आम्ही आता आलो आहे. आम्ही जातो आहे देवकुंड वॉटरफॉलला. तर देवकुंड वॉटरफॉलच्या इथे तिकीट काउंटर आहे. तर तिकीट काउंटरच्या इथं आपल्याला तिकीट काढावं लागतं. 200 पर पर्सन तिकीट आहे. तर आता आम्ही काढतो आहे तिकडे. आमचे मेंबर्स 200 रुपीज पर पर्सन
तिकीट काढलंय उदयने. बाई खायला घेतलं बघ. बाई भूक इथं लागून जाते मला इथं. 1 तास लागतो. 1 तास लागेल. नाही का व्हिडिओ काढण्यासाठी का? म्हणजे असं काही thrill नाही ना, निवांत आहे. पाऊस आल्यानंतर आहे पण लोक असतात आपल्या मदतीला. राहतात ना आपले लोक. आम्ही अंदरबनला जाणार होतो पण डायरेक्ट इकडे येऊन गेलो. का ते अंदरबनला तिकीट लागतं का तिथे? ऑनलाईनच आहे का? डायरेक्ट जाऊ शकत नाही का? नाही. आम्हाला रस्त्याने दिसलं नाही ते कुठून होतं काय होतं नाही का? मस्त आहे. जोरात आहे. खूप चांगला असल्या कारणामुळे मी गोराडेश्वरला थकून गेलो होतो. इकडे तर मज्जा येईल. पण आमची बाकीचे जण नाही आले इकडे म्हणून आता आम्ही आधीच बोललेलो की काहीतरी जॅकेट वगैरे घेऊन घे. रेनकोट पण मी आणलं होतं. तर आता तो माझं रेनकोट घालतोय. तो म्हणत होता की कशाचीच काही गरज नाही. हे बघा इकडून कसं आहे मस्त छान आहे उतरायला. काय होतं मग खायचं आहे ना. थांब ना खाऊ घे. पुढे आता आम्हाला एक छोटा ओढा क्रॉस करावा लागला. या ठिकाणी रिटर्न येताना पाण्याचा फ्लो खूप वाढला होता. आता इथे इतका फ्लो नाही आहे, बट ॲट दॅट टाइम पाण्याचा फ्लो खूप जास्त होता. ओढा क्रॉस करावा लागणार आपल्याला. पोट भरलंय थोडं का ना आता. तू जा आधी मी जातो नंतर. ए थांब थांब थांब. अरे मोबाईल घेतो. हाय सत्यम. काय माझा व्हिडिओ घेत नाही म्हणून मलाच माझा व्हिडिओ घ्यावा लागणार आहे. हे बघा इकडून मस्त असं चढण आहे. इकडे अशी चढायचं आहे आपल्याला. ट्रेकिंगला मला असं वाटतं की आपल्याला वेळ लागेल. ट्रेकिंगला किती वेळ लागेल? 1 तास. 1 तासनी जास्त वेळ लागणार आहे कारण की आपण व्हिडिओ पण करतो. फक्त धबधब्याला जायला लागणार आहे आपल्याला. आणि येऊन आपल्याला 2-3 तास जाणार आहेत आपल्या इथे. पाऊस चालू झालेला असेल वगैरे. मस्त छान असा पाऊस स्टार्ट झाला आहे. तू सकाळी ऊन होतं तिकडे. त्याला असं वाटलं की पूर्ण तिकडे पण इकडे पाऊस नसेल. वातावरण तसंच असेल. पाऊस नसेल. चालू झाला. हॅलो गाईज. चलो गाईज. वेलकम टू अवर चॅनल गाईज. चला आपण आता देवकुंडच्या याच्यात चाललोय. चला मित्रांनो कसं चढायचं बघा. काय बोलतोय? आपण जर हेलिकॉप्टरने गेलो अंदरबन आणि देवकुंड सोबत करून घेतात ते आपल्याला. ओके. मुखदर्शन आहे का डायरेक्टली? एकदम भारी स्पॉट आहे. माझं आहे. फक्त 5 मिनटं झालेले आहेत आणि भाऊंनी चहाचं हे केलेलं आहे. फक्त 5 मिनटं झालेलं आहे आम्हाला ट्रेकिंग करून. तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता. हा व्हिडिओमधला पार्ट फक्त 1 मिनटाचा येईल. व्हिडिओमध्ये एडिट करून जर पार्ट बघसाल तुम्ही तर 1 मिनटाचा येईल. आणि 1 मिनटात आमच्या उदयला चहाची आठवण नाही चहाची आठवण आली. 5 मिनिट झाले ना. अरे आणि चहा प्यायला आम्ही थांबलो आहे आता. चहा इतकी गरम बरोबर आहे. चहाचा दूर दाखवून आणतो. चहा किती बरं होता. चहा आहे चहा. काय म्हणे आता चहा आहे भैया. मित्रांनो तो व्हिडिओमध्ये बोलायला इतका लाजतोय. हे बघा
आता बघ तिकडे चहा पहिल्यांदा आहे भाई, मी पहिल्यांदा बोलतोय कधी. अरे घाबरायचं नाही. तर चला मित्रांनो, चहा मस्त झाली आपली. आता निघूया आपण. पेमेंट होत नाही. चलो लेट्स गो. मित्रांनो परत आम्ही ट्रॅक आता चालू केलेला आहे. परत आम्ही स्टार्ट पडलो आता. नंतर आता सर्व अरे, आपला प्लेअर थांबून गेला. इथून आता काय 15-20 मिनिटाचाच काहीतरी ट्रॅक आहे. जास्त काय हार्ड नाही आहे. येऊ शकतात तुम्ही फिरायला वगैरे. नॉर्मल मस्त ट्रॅक आहे, आहे. एकदम 1 छान तासाचा आहे. 1 तासाचा प्रवास आहे. निसर्गरम्य याच्यातून तुम्ही जाऊ शकतात. एकदम खूपच छान वाटतं. हे बघा तुम्हाला जास्त दाखवतो. पाऊस आहे. चलो. मित्रांनो, अजून एक ओढा आला आहे छोटासा आपल्याला, तर तो पार करावा लागणार आहे. एकदम मस्त पैकी. चलो लेट्स गो. हे बघा कसं इकडे मुरडेश्वरच्या व्लॉगमध्ये ना, तिकडे पायऱ्या असल्यामुळे मी खूप थकून गेलेलो, पण इथे मी थकणार नाही. इथे मला म्हणजे पायऱ्या असल्यामुळे इथे मस्त ट्रेकिंग करायला व्यवस्थित वाटतंय. चला तुला व्ह्यू दाखवायचा आहे. सांग आमच्या व्ह्युअर्सला कुठे आहे व्ह्यू. तर इकडे काय आहे रे, नदी आहे का? छान आहे रे. हे बघा मित्रांनो, नदी आहे ही. किती वेळ लागतो मित्रा? 2 तास इथून अजून? अरे बास, थांबत गेलं तर 2 तास. अवघड आहे बाई. थोडं रे 5 मिनिट इकडे बघून आपल्या व्ह्युअर्सला दाखवून देऊ की कसं आहे इकडे. अरे वा, तुम्हाला खाली उतरून दाखवतो. बास, 1 नंबर. खूपच छान असे फोटो येणार इकडे. फक्त इकडे बास. आता तो हे बघून घ्या मित्रांनो, कसा व्ह्यू छान असा. कसा व्ह्यू आहे मित्र? खतरनाक. अच्छा अरे हमारा अरे तू वाढू नको अंतर बाबा. खाली उतरू नको, वरती चढ. तिकडे आहे काय तू 2 तास, आता इथं म्हणलं 1-1.5 तास. चल लवकर जवळ आले बघ. तिकडे मगर आहे रे. अरे मगर रे, तिकडे जाऊ नको रे. काय म्हणताय? आम्ही पुण्याचे. हां, चाळीसगाव. नाशिक. हां, नाशिक. पुण्याचे आम्ही. हा म्हणजे काही बोल असं जसं पटल कंटिन्यू कसं काय बोलत राहू शकतो. हा पण करतोय बोलण्याने माझं आणि खूप जणांचे कमेंट आले मला की मी खूप थकून गेलेलो होतो. चलो आपले मित्र फोटो काढतात, तर काढू द्या त्यांना फोटो. आम्ही काल रात्री संध्याकाळ दुपारी 11:30 वाजता आणि लोहगडला चला म्हणे. तर आपले ते आला तर 11:30 वाजता अकोलडीत आणि लोहगाव चला म्हणे. आणि 11:30 वाजता कोणी ट्रेकर जात नाही. अजून पण
मी गॉगल लावलाय आता लॉगर ब्लॉगर भैया काय दिसतंय मला नाईट विजन. त्याला नाईट विजन दिसतो. त्याने आता थांबावं नाही लागणार मित्रांनो, कारण की खूप असं दूर अंतर आहे. अजून 5 किलोमीटर अंतर आम्हाला कवर करायचं आहे. तर आम्ही बी अंदर बनला आलो होतो, रस्ता चुकून गेलो. अंदर बनला आलो होतो, रस्ता चुकून गेलो, इकडे येऊन गेलो देवकोंडला. मित्रांनो इथं मस्त थ्रिलिंग पॉईंट आला आहे आपल्याला आपल्या ट्रेकिंगमध्ये. हे बघा, आपल्याला क्रॉस करायचा हा ओढा. आपल्याला ही छोटीशी नदी क्रॉस करायची आहे. तर हे बघा, आता छानपैकी जाऊया आपण. बापरे, इथं माझे शूज तर एकदम पद्धतशीर सरकता आहे. उदय, तुझे शूज थोडेसे सरकता आहे इथं. ये बाय हळू चल. ए भाई चल. डायरेक्ट मी खाली जाईल. बास, अरे बास, हा व्हिडिओ उदय उदय इकडे. इथे थोडासा घसरी जागा आहे हे बघा, त्यामुळे अरे घसरवा तिकडे पाय, काय होणार आहे पण. आपले मित्र क्रॉस. चला मित्रांनो, मित्रांनो आपला ब्लॉगर चाललेला आहे आता. खूप याच्यात आतंकाच्या प्रयत्नातून 2-4दा धडत पडत करत जातोय बिचारा, कसा बसा हे करत. आता ब्लॉगरच्या मागे मी पण थोडंसं ते धाडस करतोय. अरे ये ना पटक्यात. करू नका जाऊ, इकडनं या. अबे तिथून असं इकडनं मी डायरेक्ट खाली बसून घेतो असं वाटतं मला. तिकडनं यायचं, माझ्याकडनं जे नॉलेज. हे बघ, तिथं पडलं तर डायरेक्ट डोक्यावर जाऊ. बसून घे. तिकडून कसं हळू यावं लागतंय. अरे अभि, इतका कसा वाईट सीन झाला तुझ्यासोबत. अरे अभि घाबरू नको अभि. अभि, अरे अभि इकडे अभि. अबे इकडनं उलट तिथे जास्त अरे काहीच नाही. अरे इधर कॅमेरा. काही नाही मित्रांनो, मजाक करत होतो तुमच्या सोबत. अरे बास, खरे. आणि सध्या तू बी सटकलेला ते बी. आम्ही येतो बरोबर, आम्हाला सवय आहे. बोल. मिसळ खाऊ घालतो असं म्हटलं आणि मला इकडे घेऊन आला. एवढं 2 तास
अरे बा किती रे भैया चालून झाला आपलं आली बाबो! किती राहिलं 2 तास म्हणजे आली. 2 तास, एक जण म्हणते 2 तास. इथून हळू चालावं लागेल मित्रांनो. पाय सटकता इकडे, हे बघा सगळेजण हळू चालताय. पाय सटकलं म्हणजे गेलं. 1500 मीटर रे. किती? 1.5 किलोमीटर बाकी आहे. एक जण म्हणतो 1 तास, एक जण म्हणतो 2 तास. काही डिफरन्स आहे का नाही? तिजोरी. थोडंसं आता कसं चालतो, पटापट चालावं लागणार आहे. पटापट चालतो कसं आहे त्याच्यात थोडंसं. बाकी आहे. प्रत्येक जण म्हणतंय वेळ लागेल अजून एसटीचा. माहिती नाही किती अंतर आहे, बट जाऊया. ते आपल्या स्पीडवर डिपेंड करतं. तर छान असा निसर्ग बघायला भेटतोय. बघून घ्या आपल्या व्हिडिओमधून. वाव, एकदम थंडगार असं पाणी वाटतंय. पायांना खूप छान वाटतंय. कसं वाटतंय उद्या पायांना? गार वाटतंय ना, गार वाटतं झालेलं आहे आमच्या इथं. तिथं खूप मोठा असा पाण्याचा ओढा आलेला आहे. छोटासा आहे का? का का घाबरतो तू? चल. गर्दी घाबरेल आपल्याला. चला. आमच्या पाटणा देवीला असं ट्रेक करतो ना आम्ही, काही वाटत नाही. काही वाटत नाही. लोक एवढे शाळेत जायचो असे रस्त्याने आम्ही पवत जायचो. मी आम्हाला एवढं बनवता येते 2 तास 1 तासाचं काही सांगतात. आणि याच्या व्यतिरिक्त शंकर रस्त्याने आम्ही याच्याने जायचो शाळेत असताना. आधी केदारनाथ गेलो त्यांना तो घोडे विचारत होता, घोडा दाखवून देतात. हो पुढे त्याला म्हणजे थोडा थकून गेलाय. हा झाटा थकलो. तर तो म्हणतो की थोडं थांबून घेऊ. करतोय मला. तर तो म्हणतोय की थांबून घ्यावं. काय करू माहिती का आपण? कोण थकलाय सध्या? तू कोण थकलाय? तू थकलाय. मी पुढे चालतोय ना. कानकोटी देऊ कसं आहे? हा उदय बोलत होता की थांबून घ्या. मला वाटलं का गर्दी जाते, थांबून घ्या. आम्हाला काय वाटलं तुला? मी विसरून गेलो होतो गोष्टी. अचानक लक्षात आल्यामुळे अरे इकडे आता नेक्स्ट कारण करून आपण थांबतोय. उदयची मागणी आम्ही पूर्ण करणार आहे. हळूहळू चालणार आहे. हो ना, हळूहळू चालणार आहे. अरे तुम्ही कार्यक्रम लावा. कॉमन आहे, तो मुलगा आहे ना. तो मुलगा आहे. या वॉटरफॉलचा शोध कोणी लावलाय? ते आपण निखिलच्या ब्लॉग मध्ये पाहू. निखिलच्या ब्लॉग मध्ये. या वॉटरफॉलचा शोध कोण लावलाय आपण निखिलच्या ब्लॉग मध्ये पाहू. आमच्या एका मित्राने निक ॲनी वर्ल्ड हे त्याच्या चॅनलचं नाव आहे. तर त्याने एक मस्त छान असं हिस्ट्री इन्फॉर्मेशनचं चॅनल ओपन केलेलं आहे. तर नक्कीच फॉलो करा. त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. मला जवळच्या मित्र खूप छान असे व्हिडिओ टाकतो. अरे हे बघ काय चालू आहे. हे बघा की देवकुंड वॉटरफॉलचा शोध कोणी लावला त्याच्यावर व्हिडिओ तयार. हां, तर तो एक व्हिडिओ तयार करेल. निसर्गाने लावला का कोणी लावला? हे फोटो काढण्यात लावून गेले. इथे छान असा व्ह्यू होता नदीचा. हे बघा तुम्हाला दाखवून देतो. उदयन ते फोटो काढतायत.
माझा आवाज कदाचित तुम्हाला कमी येत असेल, पण इथे छान नदी आहे. आपल्याला या रोडाने पुढे जायचं आहे. अजून 20-25 मिनिटांचा रस्ता आहे, तर जाऊया आपण आता तिकडे. एकदम मस्त व्ह्यू आहे, बघण्यासाठी जरूर एकदा या मित्रांनो. खूप चांगला जे 2 आलेले नाही आहेत ना, त्यांनी बघून घ्यायचं. 2 आले खूप मिस करतायत ते खूप. 2 निखिल आणि प्रथमेश. तर त्यांना मी दाखवून देतो आहे बघा. त्यांच्यासाठी परत एकदा नदी आहे तुम्ही म्हणशाल छोटीशी नदी, पण खूप आवाज येतो आहे. आणि हे बघा असा हा व्ह्यू आहे आणि हा रोड आहे. सर्वजण खूप आनंद होऊन इकडे जात आहे. चला मित्रांनो, इथून हळू जावं लागेल. इथे स्पीड नाही घ्यावं लागणार, इथे स्लो. हां, निखिल आणि प्रथमेश त्यांना असं वाटलं अंदर बनला खूप डेंजर असेल. डेंजर असं काही नसतं मित्रांनो. अरे वा, तिकडे छोटासा ब्रिज आहे, तिकडून जाऊया आपण. हे बघा तिथे मस्त छोटासा असा ब्रिज आहे, त्याच्याने जाणार आहे आता आपण. स्मॉल पॉईंट्स लागतात इथं. हे बघा, वाव. अरे वा, हे बघा. ब्लॉगर शूटिंग करण्याचं मित्र, चल रे, चल. तुला असेल तितकी गरज. चलो लेट्स गो, कम ऑन. चलो लेट्स गो, कम ऑन फ्रेंड्स. आपला हा मागे राहिलाय, आपला मेन माणूस खूप मागे झाला. फसून गेलाय. ये रे मित्रा, लवकर ये, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागतंय. हा व्ह्यू एन्जॉय नाही करते. वाव मित्रांनो, हे बघा आता असा चढ आहे. खूप मिस केलं मित्रांनो तुम्ही इकडे न आल्यामुळे. हे बघा कसं चढावं लागणार आपल्याला. सांभाळ. मित्रांनो हे बघा, आता असं चढायचं आपल्याला. चला तर चढूया आपण. हा गेला पुढे, त्याला पुढे जाऊ दे. गेले आता का थांबले काय नाही. इकडे काय ते रोपणे कुठलं ते करायचं आहे का? चलो ब्रोज, जा जा पटापट. हां हळूचा मित्र. अरे 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 सुका पाटील किती भाकरी खायचा? अय सांभाळून जा रे. खूप अंतर बाकी अजून. हा चढण पार करावा लागणार आहे आपल्याला. हो हो, आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण की बघा तुम्हाला असे दृश्य आणि अशी चढण. हे बघा इथून असं बघून घ्या, छान आहे, खूपच छान असं दृश्य आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खूप असे ॲडव्हेंचरस ट्रिप्स
आपला घेऊन जाईल आणि खूप अशा खूप असं काही गोष्टी आहेत. हां त्या खूप दाखवल्या जातात. काय कशाला फॉलो करा सबस्क्राईब करा. हे सत्याला हे सध्या थकून गेलाय खूप जास्त. चलो ते पाहू गड्या काही नाही रे नॉर्मल ट्रॅक आहे एवढं काय घाबरत. मित्रांनो थोडंसं थांबून घेतलं आहे. आता मी मोन्याचा वेट करतो इकडे. मोन्या बघा खूप थकून गेलेला आहे तो. तर त्याचा व्हिडिओ वैभव नाव आहे त्याचं. आम्ही त्याला प्रेमाने मोन्या असं म्हणतो. तर आपण आता मित्रांनो आता आपण पोचलो आहे वॉटरफॉलजवळ. तर तुम्हाला आवाजावरून समजलं असेल की वॉटरफॉल जवळ आलेला आहे. तर रस्ता कसा आहे बाई तिकडून दोन रस्ते जात आहे का? हां कुठून? इकडनंच असेल ना. लेट्स गो मित्रा. चलो इकडून कसं जायचं आहे बघा. हळूहळू चल हळू रे हळू रे मित्र हळू चल. इकडून पण लोक जात आहे इकडे सुद्धा. आपण जाऊया पहिले क्रॉस करूया. मी क्रॉस करतो ह्याचा सत्यम. अशा प्रकारे घे किती छान दिसतं बघ. वरती बघ वरती घे वरून हे करतं पाणी दिसतंय का वरती व्हिडिओमध्ये? समोरून तर एकदम माझी किंमत नाही. मित्रांनो आता आपण वॉटरफॉलजवळ पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला वॉटरफॉल मागे दिसलं असेल. पण चला आता वॉटरफॉल मी घेतो आता मोबाईल हातात. चलो मज्जा येते एकदम. हे बघा वॉटरफॉलला पोहोचलो आहे आपण. लेट्स गो. अरे वा कडक. कसं आहे मित्रा? एक नंबर आहे. अरे वा हे बघा. अरे कडक या वॉटरफॉलच्या छान. वा दिसत आहे मध्ये. आपले मित्र कुठे गेले काय माहिती. हे बघा इकडे थांबलेत. रॅपिड आलोय कडक. बस चल मी तुझा फोटो काढतो मोबाईल. आम्ही पोहोचलो आहे आता देवकुंड वॉटरफॉलला. छान होता ना. तुझा रे तुझा प्रवास थोडा खूप चांगला प्रवास झाला. खूप काही असं काही जास्त वाटलं नाही. पण नंतर जेव्हा शेवटी डेस्टिनेशनला आलो तेव्हा ते प्रवासाचं काहीच वाटलं नाही. खूप भेटलं त्याला. कोणी मी आता आम्ही थोडं पाण्यात जाणार आहे. काय रे बाई पाण्यात जाणार आहे का नाही? आम्ही थोडं हा वॉटरफॉल पाण्याचा आमचा आतवरचा चालू. हा वॉटरफॉल पाण्यात. आमच्या पाटणा देवीचा बी सेम आहे.
सेम आहे असं ते फक्त फोर्स नाही एवढा. मित्रांनो आपण थोडं पुढे जाऊया. पुढे जाऊन तुम्हाला छान असा व्ह्यू दिसायला भेटेल. हे बघा अजून वरून पाणी पडतं आहे आणि कंटिन्युअस पाऊस चालू आहे. छान असं दृश्य आहे आणि खूप मजा येते इकडे. कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे थोडं खाऊन घेऊया. छान असं व्हिडिओ काढला. फक्त स्पोर्ट्स कमी आहे असं. चाळीसगावजवळ पाटणादेवी हे प्रेक्षणीय स्थान आहे. तर तिकडे पण एक वॉटरफॉल आहे. तो पण असाच आहे. इथं आज आम्ही समाप्त करतोय. काय करतोय? समाप्त करतोय आम्ही. आम्ही संपवतोय. आम्ही माझी बाईकची चाबी हरवून गेली होती. म्हणजे गाडीलाच राहून गेली होती. तर मी अचानक आम्हाला देवकुंड वॉटरफॉलपासून अचानक यावं लागलं. पार्किंग सांभाळतो त्यांनी त्यांच्याजवळ ठेवली होती. तर मी एकदम फास्टमध्ये आलो. हे सुद्धा खूप फास्ट आले. आम्ही खूप घाबरलेलो होतो की गाडी नको जायला. आम्ही नाही, तू घाबरला होता. चावी तुझ्याकडे होती. आम्ही निश्चित होतो. तर त्यामुळे अचानक मला यावं लागलं तिकडून देवकुंड वॉटरफॉलपासून. त्यामुळे येतानाचा ब्लॉग नाही झाला. त्यामुळे येतानाचा ब्लॉगमध्ये नसेल. 6 किलोमीटर किती फास्ट फास्ट आला तू. खूप फास्ट अराउंड वातावरण दाखव. 40 वातावरण दाखव 40 कसं मिनिट्समध्ये आहे. मी कव्हर केलं. आणि पाण्याचा प्रवाह वाढला होता. 2 आता मजा आली होती त्या घ्यायला बरं का. खूप म्हणजे म्हणजे आलीच त्यांची. इतकी मजा आली असती. मी तर थांबून गेलो होतो तिथं. अरे माझे हाल होते ना. आम्ही तिथे थांबणार होतो. आमच्याकडे बुलेट होती. बुलेटची चाबी माझ्याकडून हरून गेली. मला वाटलं आता गाडीला जर असेल तर कोणी घेऊन जाईल असं. पार्किंग सांभाळत त्यांनी गाडीची चाबी ठेवली होती. त्यांना व्हिडिओमध्ये घेतो मी. थँक्यू आमची चाबी सांभाळल्याबद्दल. गाडीला चावी लावून म्हणजे सुद्धा बंद केलं नाही. स्विच इंडिकेटर चालू. तो देव माणूस बिचारा त्याच्यामुळे चावी भेटली. आता कुठं